आणि त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून त्याची आर्थिक परिस्थिती बदलून त्यानं स्वतःला प्रसिद्ध केलं होतं आणि प्रसिद्ध होऊन बिग बॉसचं घर सुद्धा गाठलं होतं. मग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला, पैसा मिळाला, सगळ्या काही गोष्टी मिळाल्या. ह्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला एका तरुणीसोबत प्रेम झालं. म्हणूनच दोघा जणांनी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. त्याच्या घरच्यांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. आमचं तुझं नातं इथून पुढं काही नाही असं थेटपणानं सांगितलं आणि त्या तरुणीनं त्याच्यासोबत राहायला नकार दिला. त्याला घटस्फोट दिला. इकडं त्यानं परिवार सोडला होता, तिकडं ती बायको त्याला सोडून गेली होती. सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे. पण मात्र बिग बॉस मराठी असो, हिंदी असो, तामिळ असो, तेलुगू असो, कुठल्याही भाषामधला असो, बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात आणि अनेक जणांची इच्छा असते की आपण सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये गेलं पाहिजे, कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर आयुष्य बदलतं. पण मात्र बिग बॉसमध्ये जाण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणं गरजेचं आहे, नाहीतर मग रील स्टार असणं गरजेचं आहे, नाहीतर मग एखादा सेलिब्रिटी असण्याचं गरजेचं आहे, संगीतकार, गीतकार, गायक कोणी सुद्धा असणं गरजेचं आहे. मग अशाच पद्धतीनं बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर, अनेक स्ट्रगल केल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये जातं. अशाच पद्धतीचा एक बिग बॉस हिंदीच्या घरातला सदस्य होता. त्याचं नाव होतं अनुराग डोभाल. अनुराग डोभाल हा बिग बॉस मराठीच्या हिंदी सीझनमध्ये गेला होता आणि त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून त्याची आर्थिक परिस्थिती बदलून बिग बॉस हिंदीपर्यंतचा प्रवास गाठलेला होता. कारण की त्याच्या आयुष्यातलं त्यानं सगळं काही पणाला लावलं होतं. स्वतःला रायडर म्हणून घेतलं होतं आणि इथे विविध ठिकाणी गाड्या घेऊन फिरत होता. त्यानं स्वतःला प्रसिद्ध केलं होतं आणि प्रसिद्ध होऊन बिग बॉसचं घर सुद्धा गाठलं होतं. मग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला, पैसा मिळाला, सगळ्या काही गोष्टी मिळाल्या. पण मात्र याच माध्यमातून, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला एका तरुणीसोबत प्रेम झालं. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर दोघा जणांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. भेटणं, गाठणं, बोलणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं, कारण की त्याला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडली होती. तर त्या तरुणीला सुद्धा तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडला होता. म्हणूनच दोघा जणांनी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. पण मात्र जेव्हा त्यानं त्या तरुणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचं आयुष्य बरबाद झालं होतं, उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यानं आता हे जग आणि ही दुनिया सोडण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. नेमका बिग बॉसच्या माजी सदस्यासोबत, अनुराग डोभाल सोबत नेमकं काय घडलं होतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस हिंदीमध्ये जाण्यासाठी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कठीण परिस्थितीवर मात करावी लागते, स्वतःला सिद्ध करावं लागतं. एकतर रील स्टार व्हावं लागतं, नाहीतर मग काहीतरी प्रसिद्ध व्यक्ती व्हावं लागतं. त्यालाच बिग बॉसच्या घरामध्ये घेतलं जातं. अशाच पद्धतीचा एक सदस्य होता, ज्याचं नाव होतं अनुराग डोभाल. अनुराग डोभाल हा उत्तराखंडमधील होता आणि उत्तराखंडमध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या चालवून, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून तो UK रायडर बनला होता आणि सोशल मीडियावर रील स्टार सुद्धा झाला होता. मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता. मग रायडर असल्यामुळं त्याला बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री मिळाली. बिग बॉसमधून तो अजून प्रसिद्ध झाला, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, सगळ्या काही गोष्टी मिळाल्या. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये त्यानं त्याचं दुःख देखील सांगितलं होतं. तो सहजासहज इथपर्यंत पोहोचला नव्हता. वयाच्या 14व्या वर्षी त्याला ब्रेन ट्यूमर झालेला होता आणि तरी सुद्धा त्यानं घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारलेली होती. घराची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा त्यानं निर्णय घेतला होता आणि ठरवल्याप्रमाणे त्यानं स्वतःला सिद्ध देखील केलं होतं. आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर आल्यानंतर त्याला एका तरुणीसोबत प्रेम झालेलं होतं आणि प्रेम झाल्यानंतर त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. कारण की 2 वर्ष एकमेकांना ओळखत होते, भेटत होते, बोलत होते, मोठ्या प्रमाणात गप्पा सुद्धा मारत होते. मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानं तिच्यासोबत लग्न करायचं ठरवलं. पण मात्र त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं की ती आपल्या जवळची नाही, ती आपल्या जातीची नाही, तिच्यासोबत लग्न करायचं नाही. आमचा त्याला कडाडून विरोध आहे.
आता कडाडून विरोध असल्यामुळं त्यानं सांगितलं की मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलंय, ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते, मी तिचा साथ सहजासहजी सोडणार नाही, मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे, असं त्यानं थेट त्याच्या घरच्यांना सांगितलं. असं सांगितल्यानंतर घरचे सुद्धा म्हणले की ठीक आहे, आमच्यापेक्षा तुला ती प्रिय आहे ना, मग तू तिच्यासोबतच राहा, आमचा संबंध तोड. आता त्याच्यासाठी परिवार आणि ती या दोघांपैकी एक गोष्ट निवडायची होती, म्हणून त्यानं थेट घरचे परिवाराला सोडून त्या पोरीचा साथ देण्याचं ठरवलं आणि तिच्यासोबत लग्न केलं. आता तिच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. आमचं तुझं नातं इथून पुढं काही नाही, असं थेटपणानं सांगितलं. त्याला वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही, घरचा परिवार नाही तर ती तरी आहे ना, त्याचा सुखाचा संसार होईल ना, म्हणून त्यानं घरदार सगळं काही सोडून त्या तरुणीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि सुखाचं आयुष्य सुरू केलं. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि या सुखी संसारामध्ये एक वादळ आलं आणि त्या तरुणीनं त्याच्यासोबत राहायला नकार दिला, त्याला घटस्फोट दिला आणि त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता त्याची अवस्था घर की ना घाट की अशी झाली होती. इकडं त्यानं परिवार सोडला होता, तिकडं ती बायको त्याला सोडून गेली होती, म्हणून तो मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये गेला होता. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं, म्हणून आत्महत्येसारखे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत होते. म्हणून त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर एक व्हिडिओ बनवला आणि त्यानं सगळं काही त्याच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत. एका तरुणीच्या प्रेमासाठी त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. पैसा, प्रसिद्धी, सगळ्या काही गोष्टी त्याला मिळाल्या होत्या, पण मात्र चुकीचं प्रेम त्याचं आयुष्य बर्बाद केलं होतं. याच गोष्टीमधून सगळं समोर येतं. आता ज्या पद्धतीनं या तरुणासोबत घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.